नमस्कार. मी वैद्य वैभवेंद्रे. आत्ता ह्या 10 वर्षात किंवा 5-6 वर्षात ही गोष्ट लोकांमध्ये दिसून येते, लहान मुलांमध्ये जास्त दिसून येते की मोबाईलचा वापर जास्त. त्यामुळं कंटिन्यू मोबाईल वापरणं, स्क्रीनचा वापर जास्त करणं, ह्याच्यामुळं काय होतं की डोळ्यांच्या पडद्यावरती ताण येतो आहे. डोळ्यांच्या पडद्यांवरती प्रॉब्लेम दिसून येत आहेत. आता माझ्याकडे केस आहे, ती मी केस तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जी मुलगा आहे तो वय वर्ष त्याचं 14-15 असेल, तर त्याचा प्रोग्रेसिव्ह नंबर आहे. प्रोग्रेसिव्ह म्हणजे तो वाढता नंबर आहे. मायनसमध्ये असतो नंबर, तो वाढत जातो आणि कालांतरानं तो नंबर वाढत 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 जाऊ शकतो. तर आता ज्या मुलाची मी ट्रीटमेंट केली, त्याचं जे वय आहे तर ते 14-15 वर्ष आहे. तर त्याचा नंबर जो आहे तो 6.5 मायनसचा आहे, 6.5 नंबर आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही आयुर्वेदिक औषधं आणि काही पंचकर्मातले काही भाग आणि विद्यकर्म ह्या गोष्टी करून ह्याच्यामध्ये हा नंबर आम्ही 6.5चा हा 2.5वर आणलेला आहे. म्हणजे 2.5 वरती तो आलेला आहे. तर हा जो काही कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये पडद्यावरती काही परिणाम झालेले आहेत. ते तुम्हाला स्क्रीनवर त्याचे फोटो दिसतील की बिफोर आफ्टर काही त्याच्यात बदल झालेले ते तुम्हाला दिसतील. तर हे मध्ये की पूर्ण आयुर्वेदिक चिकित्सेनं ही गोष्ट पूर्णतः नॉर्मल कंडिशनला आलेली आहे. अजूनसुद्धा ती ट्रीटमेंट काही अंशी सुरू आहे, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट सुरू आहे. तर याचा अर्थ काय होतो की आयुर्वेदिक औषधांनी तुमचा नंबर हा कमी होऊ शकतोय. दुसरी गोष्ट, जे पडद्यावर होणारे परिणाम अर्ली स्टेज, ह्या एजमध्ये ही गोष्ट जी व्हायलाच नाही पाहिजे ती गोष्ट झालेली आहे. तर थोडं आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. काही औषधं ॲलोपॅथीमध्ये पण आहेत, म्हणजे जी ट्रीटमेंट आहे त्यांची ती योग्य आहे. पण आयुर्वेदिकला थोडंसं पर्याय तुम्ही जर सुरुवातीला दिला तर ही काही गोष्टी ह्या ज्या चष्मा वापरणं किंवा बाकी काही गोष्टी ज्या ऑपरेशनची गरज पडणार आहे ती गोष्ट लागणार नाही. तर थोडंसं अर्ली स्टेजमध्ये तुम्ही ॲप्रोच जर झाला, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, तर ह्या पद्धतीनं ट्रीटमेंट हे योग्य रीतीने होऊ शकते. ती केस तुम्ही पहा आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जर कोणाला त्रास असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.